आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। दुचाकी चोरणारे टोळी जेरबंद, कुरळप पोलिसांची मोठी कामगिरी। पुणे कोल्हापूर महामार्गावर दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरळप पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जगदीश धनाजी जाधव वय 30 वर्ष, मूळ राहणार वाझोली तालुका खटाव यांची हिरो स्प्लेंडर प्लस क्रमांक MH28 HD 3314 ही दुचाकी 19 मार्च 2026 च्या रात्री कणेगाव फाटा येथून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या प्रकरणी कुरळप पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की काही संशयित तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून फिरत आहेत। त्यानुसार 18 मे 2026 रोजी चिकुर्डे ते अमृतनगर रोडवर सापळा रचून पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ही दुचाकी कणेगाव फाटा येथून चोरल्याची कबुली दिली। ऋतिक अनिल मस्के वय 24, राहणार बावची तालुका वाळवा, सध्या राहणार कोडोली तालुका पन्हाळा व प्रथमेश जितेंद्र घोडके वय 24, राहणार चिकुर्डे तालुका वाळवा असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत। त्यांच्याकडून 25,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस निळा सिल्वर पट्टा असलेली ताब्यात घेण्यात आली आहे। ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार खोत, पोलीस हवालदार धोत्रे, कोरी, पाटील, पवार या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे। नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे।